अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा नामांतरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोलापूर विद्यापीठाचं नामांतर करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या, नामांतरासाठी पाठपुरावा करणाऱ्या आणि नामांतराचा निर्णय घेणाऱ्या सर्वांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर नामांतर दिनानिमित्त मनापासून आभार आणि धन्यवाद. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव मिळावं म्हणून सोलापूर जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात झाली होती. या आंदोलनात मला 2011 पासून सहभागी होता आला, याचा मला अभिमान असून विद्यापीठ नामांतर सोहळा झाल्यानंतर नामांतर सोहळ्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त वक्ता म्हणून बोलण्याची संधी 2020 मध्ये मिळाली होती. तर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू व्हावं याकरिता स्थापन करणाऱ्या समितीमध्ये मला सदस्य म्हणून काम करण्याची संधी प्राध्यापक डांगे सर, हराळे सर, आनंद गावडे यांच्यामुळे मिळाली. प्राध्यापक कदम सर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचा अहवाल सादर करून अध्यासन केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी पाठपुरावा करता आला. तत्कालीन कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी सर्व कामात सहकार्य आणि मार्गदर्शन केलं. त्यांच्यामुळे नामांतर सोहळा, अध्यासन केंद्र, अहिल्यादेवी स्मारक आदी बाबी निर्विघ्नपणे पार पडल्या होत्या. म्हणून श्रीमती फडणवीस या कुलगुरू म्हणून सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांचा नागरी सत्कार गतवर्षी चांदवड येथे घडवून आणला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथून अहिल्यादेवींच्या इतिहासाचा अभ्यास तेथे स्थापन झालेल्या अहिल्यादेवी अध्यासन केंद्रातून विद्यार्थ्यांना करता येईल, यासाठी शासनानं लवकरात लवकर निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं. अहिल्यादेवींचं भव्य दिव्य स्मारक लोकार्पण सोहळा विद्यापीठ प्रशासनानं आयोजित करावा ही नम्र विनंती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामांतरासाठी विशेष आभार आणि धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ संबंधित प्रलंबित विषयांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा ही अपेक्षा.